गावामध्ये खूप जोरात पाऊस येत होता. आकाशामध्ये काळे आभाळही आले होते आणि हवाही खूप जोरात चालू होती. रामू आणि श्यामू लाकडाच्या छताखाली उभे होते. थंडीमुळे दोघंही जण खूप जास्त कापत होते आणि त्यांचे चेहरे खूप उदास दिसत होते. त्यांचे कपडे खूप जास्त पावसाने भिजले होते. श्यामू, इतकी थंडी हवा चालली आहे की माझं तर कुडकुड झाली आहे सगळं. ह्या पावसात जर जरा भजी मिळाले असते तर बरं झालं असतं. पण ह्या पावसात भजी करणार कोण? घरी तर सुखी रोटी ठेवली आहे. ह्या पावसात तर पोटात पण उंदीर धावतंय. अरे उंदीर नाही, माझ्या पोटात तर हत्ती घोडे धावतंय. काहीतरी जुगाड करायला पाहिजे, नाहीतर ह्या थंडी हवात रात्रभर आपण कुडकुडून जाणार. चला रामू भाऊ, पहिले तुमच्या घरी जाऊया. तिथे घरी जाऊन काही विचार करावा लागणार. इथे जर उभे राहिलं तर आपण आजारी होणार, निमोनियाचा आजार होऊन जाणार. रामू आणि श्यामू आपल्या छत्रीखाली येऊन आणि रामूच्या घरी जायला तिथून निघून जातात. रामू आणि श्यामू घरी येतात आणि बाजीवरती बसतात. तेवढ्यातच चंपा तिथे येते. ती दोघांनाही खाली बसलेले बघून आणि त्यांना नाराज होऊन घूरते. तुम्ही दोघंही इथे राजासारखे बसले आहात. बाहेर बघा किती जोरात पाऊस येतोय. वरतून पण पाणी टपकते आणि तुम्हा दोघांना फक्त बोलायचं आहे. अरे चंपा, इतका राग का करतीये? मी तर फक्त इतकंच म्हणत होतो, इतक्या सुहावण्या पावसात जर तुझ्या हातचे भजी खाल्ले असते ना तर मजा येऊन गेली असता. अच्छा, तर तुम्हाला भजे खायचे आहे साहेबांना. घरामध्ये एक बेसनचा दाणा नाही आहे आणि भाजीच्या नावाखाली फक्त आलू वाचला आहे. आणि या पावसाच्या मध्ये मी सुकी लाकडं कुठून आणू चुला जाळायला? वहिनी, जर आम्ही काही जेवणाची व्यवस्था बाहेरून केली तर तुम्ही त्याला तयार करून देऊ शकता का? आमच्याकडे एक नवीन युक्ती आहे. तुम्ही दोघं जरा जाऊन काहीतरी शोधून आणा आणि मग बोला. फक्त मोठ्या मोठ्या बोलणं नका करू. मला अजून दुसरं काम पण बघायचं आहे. रामू आणि श्यामू दोघं एकमेकांकडे बघतात आणि मग हसतात, जसं त्यांना काहीतरी माहिती असेल. काही वेळानंतर पाऊस थोडा हलका होतो. रामू आणि श्यामू गावाच्या मोठ्या वडाच्या झाडाखाली येतात. दोघंही जण झाडाच्या चारीकडे लक्ष देऊन बघतात. तर तेवढ्यातच श्यामूची नजर त्या झाडाच्या मध्ये असलेल्या ताज्या मशरूमच्या मोठ्या गुच्छाकडे जाते. रामू, तिथे बघ, ते पुष्कळ सफेद एकदम ताजे मशरूम आहेत. आपला तर कामच झालं. हे तर खूपच छान मशरूम आहे. ह्यांचे भजी तर खूपच स्वादिष्ट असणार की बोट चाटतच असणार. चला लवकरच याला तोडून घ्यायला पाहिजे. हां, लवकर करा. पण एक गोष्ट विचार करा, चंपा वहिनीने तर सरळ सांगितलंय की त्यांच्याकडे वाढलेले लाकूड नाहीये. तर आता मशरूमचे भजी करणार कोण? हे तर चिंतेचा विषय आहेच. पण अख्ख्या गावात फक्त एकच व्यक्ती आहे जो इतक्या पावसात पण काहीही बनवू शकतो. पण त्याच्याकडे जायला मला थोडी भीती वाटते. अरे तू पेटूरामच्या विषयी तर नाही बोलत आहे ना? अरे भाऊ, तो तर जेवणाच्या विषयी एकदम तानाशा आहे. अंगणामध्ये बनलेल्या छप्परच्या खाली मोठ्या शरीराचा व्यक्ती बसला होता. त्याची चमकदार मुशी आहे आणि चेहऱ्यावरती खूप मोठं हास्य आहे. हे मनुष्य अजून कोणी नसून तर पेटूराम आहे. पेटूराम, त्यांची मुशी खूप जास्त चमकदार, कढई दमदार आणि डोक्यामध्ये फक्त चालत राहायचं वेगळ्या पक्वानांचा व्यापार. त्यांच्या हातामध्ये लोहाची मोठी कढई आहे. आकाशातून पडतंय पाणी आणि माझ्या आतमध्ये जागतीये खाना बनवायची जवानी. आज तर मी काही असं बनवणार आहे की अख्ख्या गावाला दाखवणार की. पेटूराम त्या लोह्याच्या कढईला घेऊन चुलीवरती ठेवतो आणि काहीतरी बनवायची तयारी चालू करतो. तर दुसरीकडे रामू आणि श्यामू हातामध्ये मशरूमची टोकरी घेऊन चालत होते आणि पेटूरामच्या विचारात बोलत होते. रामू, मला पेटूरामच्या घरी जायला खूप भीती वाटते. मागच्या वेळेस त्यांनी लौकीच्या शिऱ्यात त्यांनी लाल मिरच घालवली होती आणि जबरदस्ती सगळ्यांना चारलं आणि 2 दिवसापर्यंत सगळ्यांचे पोट खराब होते. माझ्या पण लक्षात आहे ते दिवस. पण त्याच्या हातात जादू पण आहे ना. तो जो काही अजीबोगरीब चीज बनवतो, शेवटी त्याचा स्वाद एकदम चविष्ट असतो. आणि हे भुकेचं काय करायचं? तू बरोबर बोलतोय. यावेळेस आपल्याला फक्त पेटूरामच मदत करू शकतो. त्याच्याकडे खूप मोठी चूल आहे आणि तो पावसात खूप छान गोष्टी प्रत्येक वेळा बनत राहतो.
तर मग उशीर का करायचं, आपली हिंमत जुटवायची आणि हे मशरूमची थैली उचलून चला सरळ त्यांच्या दरबारात जाऊया. दोघही जण चालत चालत पेटूरामच्या दरवाजाकडे येतात. पेटूराम आपल्या अंगणामध्ये जेवण बनवायचं सुरू करणारच होता तेवढ्यातच त्याला आपल्या घराच्या बाहेर चालण्याचा आवाज येतो. एक कोण आहे तिथे? तेवढ्यातच रामू आणि शामू हळूहळू त्याच्या घरामध्ये येतात. पेटूराम त्यांना बघून खूप उत्सुकही होतो आणि आनंदही येतो. रामू, शामू, तुम्ही दोघं माझ्या वसारात काय करताय आणि काय घेऊन आलाय तुमच्या छोटीच्या पोटलीमध्ये? पेटूरामजी, आम्ही आमच्यासाठी बरगदच्या झाडाखालचे ते सफेद आणि ताजे मशरूम घेऊन आलोय. आम्ही विचार केला की अख्ख्या गावात तुमच्यासारखा महान सुगरण कोणीच नाही, म्हणूनच या सुहावण्या मोसममध्ये तुमचे दर्शनाला आम्ही आलो. मशरूम, वा! आज तर मी तुम्ही दोघांना माझ्या हातातले विशेष मशरूम भाजी करून देणार. पण माझी एक शर्त आहे, मला काहीच ऐकायचं नाही. रामू आणि शामू एकमेकांकडे जरा कंचित नजरेने बघतात. पेटूराम पूर्ण विश्वासाने उभा राहतो. काही वेळातच तो पाणीचं भांडं आणतो आणि प्रेमाने त्यामध्ये मशरूम टाकून धुवायला चालू करतो. रामू आणि शामू एका कोपऱ्यामध्ये उभे राहतात. पेटूराम त्यांच्याकडे बघत होता. तुम्ही दोघं तिथे कोपऱ्यात काय खुसफुस करताय? पळायचा प्रयत्न करू नका. आज मी या मशरूम भजीमध्ये एक स्पेशल मसाला टाकणार की कोणालाच माहित नसेल. विशेष मसाला. पेटूरामजी, कृपा करून माझी विनंती आहे की ह्याच्यामध्ये काही नवीन प्रयोग करू नका. काय ना की आम्ही एकदम साधे भोळे माणसं आहोत आणि आम्हाला साधारण भजीत चालणार. गप्प बसा. पेटूराम जो बनवतो तो इतिहास होतो. मी ह्या बेसनाच्या घोलमध्ये थोडीशी खट्टा आणि थोडासा गूळ टाकणार. रामू आणि शामू घाबरतात. दोघही जण एकमेकांकडे बघतात, जसंच त्यांना काही समजलं नसेल की काय होणार. पेटूराम एका कटोऱ्यामध्ये बेसन मिसळायला चालू करतो आणि मग त्याच्यामध्ये मीठ, मिर्च पावडर आणि चिंच आणि गुळचं पाणी टाकतो. या घोलची खुशबू बघा, आत्तापासून किती कडक येते. जेव्हा हे गरम तेल मध्ये जाणार तेव्हा गावातले सगळे लोक इकडे येणार. काही वेळानंतर पेटूराम मोठ्या कढईमध्ये तेल गरम करतो. तेल गरम झाल्यात तो बेसनमध्ये लपिटलेल्या कापलेले मशरूम त्याच्यामध्ये टाकतो. तिथे खूप चांगला सुगंध येतो. तर तेवढ्यातच चंपाही तिथे येते. अरे वा, हे कोणता सुगंध आहे? पेटूरामजी, तुम्ही काय बनवलंय? या चंपा वहिनी, या बघा, आज मी बनवतोय पेटूरामचे विशेष मशरूम भाजी. हे नजारा तर बघण्यासारखा असेल. चंपा, हसू नको. यांनी या भजीमध्ये गुड आणि खट्टा टाकलाय. माहित नाही आता याचा स्वाद कसं असणार. आम्हाला तर आमच्या जीवाची धाक वाटते. गप्पा गोष्टी संपल्या. चला, मी सगळ्यांसाठी गरमागरम भाजी देतो. काही वेळानंतर सर्वजण त्या भाजीवरती जाऊन बसतात. त्यांच्या मनामध्ये थोडीशी भीतीही आहे आणि उत्साहही होता. पेटूराम गरम गरम मशरूम आणि पकोड्याने भरलेले ताट घेऊन येतो आणि सर्वांना देतो. हे घ्या, सगळ्यांनी एक एक भाजी घ्यायची आणि कोणताच बहाणा नाही चालणार. तिघही जण विचारामध्ये येतात की ह्याचा स्वाद कसा असेल. तरी सुद्धा ते अडचणत एक एक पकोडा उचलतात आणि छोटासा घास घेतात. घास घेताच त्यांचा चेहरा एकदम आनंदाने खुलतो. पेटूरामजी, बाहेरून तर एकदम कडक, आतमधनं इतकं मऊ. हे कसं काय तुम्ही बनवलं? गुड आणि इमलीचं इतकं खट्ट मिठा स्वाद. वाह, अगदी चविष्ट आहे. मी तर आपल्या अख्ख्या आयुष्यात अशी भजी खाल्लीच नाही. हा पेटूरामजी, तुमची कला तर काही अद्भुतच आहे. ह्या पावसाच्या मोसममध्ये हे गरम गरम गोड आणि चविष्ट मशरूमने माझं मन जिंकलं आहे. मला अजून द्या ना. बघितलं तुम्ही सगळ्यांनी? मी तर आधीच सांगितलं होतं, पेटूरामचा दिमाग आणि कढाई कधीच चुकत नाही. घ्या घ्या घ्या, पोट भरून खा. आता तर आतमध्ये अजून एक कढाई ठेवलेली आहे. सर्वजण त्या पकोड्यांचा आनंद घेतात आणि हलक्या पावसामध्ये सर्वजण बोलत होते आणि सोबत मिळून मशरूम पकोडे खातात. अशाच प्रकारे त्यांचा दिवसही हा संपून जातो. आणि काही वेळानंतर हलक्याशा पावसामध्ये एक ठेला गावाच्या चौपालमध्ये येतो. ठेला खूप जास्त सजवलेला आणि शानदार रंगाने बनलेला होता. हे ठेला अजून कोणाचा नसून तर पेटूरामचा होता.
या या पेटूरामचे मशहूर मशरूम भजी घ्या. स्वाद एकदम लाजवाब आणि संतुष्टी पूर्णपणे. तेवढ्यातच रामू आणि श्यामू तिथून जातात. ते पेटूरामला बघून नवीन ठेला बघतात आणि खूप हसत त्यांच्याकडे येतात. अरे वा, तुम्ही तर ठेला लावून आमची चटुरी जवानचा इलाज केलंय. हो हो बरोबर. हे बघा पेटूरामजी, तुमचा हे ठेला लवकरच खूप मशहूर होणार. प्रत्येक गावाचे लोक हे मशरूम खायला येणार. क्या खरोखर? हो का नाही. बरं आम्हाला एक प्लेट द्या. कितीला आहे एक प्लेट? हा 501 आणि फूल 1001. काय इतकं महाग? श्यामू तू बरोबर बोलला होता. लोक येणार जरूर, पण स्वादसाठी नाही, ह्या पगल्याला बघायला. तुम्ही दोघं दुष्ट माणूस, तुम्ही माझी गंमत करता. पेटूराम त्यांचं बोलणं ऐकतो आणि हातामध्ये करची घेऊन त्यांच्या मागे धावत जातो. रामू शामू घाबरतच तिथून निघून जातात. अशा प्रकारे आपली गोष्ट ही इथे संपून जाते.